नमस्कार. आत्ता आपण आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर या छोट्या खेड्यामध्ये. आज बातमीचा विषय असा, की आत्ताच नुकतीच पोलीस भरती झालेली आहे पुणे शहराची. त्या पुणे शहरामध्ये बारामती तालुक्यातील जवळपास 50 मुले व मुली पोलिसामध्ये भरती झाल्या आहेत. मात्र यामध्ये सोमेश्वर नगर येथील तब्बल 25 मुलं ह्या पोलिसमध्ये भरती झाली आहेत आणि त्यामधील सोमेश्वर नगर या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून कार्यरत असलेली विवेकानंद अभ्यासिकेची तब्बल 23 मुलं या पोलीस भरतीमध्ये पोलीस झाले आहेत. यातील पुणे शहरासाठी 22 तर ग्रामीणसाठी 1 मुलाची भरती झाली. गेल्या 10 वर्षापासून सुरू झालेल्या सोमेश्वर नगर या ठिकाणावरील विवेकानंद अभ्यासिकेने अनेक पोलीस व अनेक अधिकारी या अभ्यासिकेमधून घडले आहेत. जवळपास 140 मुलं-मुली या अभ्यासिकेने पोलिसांमध्ये भरती झालेले आहेत. सध्या या अभ्यासिकेमध्ये बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण असेल, इंदापूर असेल, दौंड असेल या तालुक्यासह सोलापूर, सातारा या ठिकाणावरची मुलं या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येतात व अधिकारी बनून जातात. आत्ता आपल्या समवेत आहेत या अभ्यासिकेचे मार्गदर्शक गणेश सावंत सर. तर हा जो सर सोमेश्वर पॅटर्न आहे, म्हणजे आता सोमेश्वर पॅटर्न हा बऱ्यापैकी तालुक्यासह, जिल्ह्यासह राज्यात गाजू लागला आणि राज्यभरातून मुलं या ठिकाणी आपल्याकडे येतात. तर ते काय सांगताल सोमेश्वर पॅटर्न कसं नाव पडलं त्याला? किंवा तुमच्या इथं जो रिझल्ट आहे बारामती तालुक्यातील 50 मुलापैकी 25 मुलं तर आपल्या सोमेश्वर मध्येच भरती झाली पोलीसमध्ये. तर ते कसं तुम्ही करता नियोजन सगळं हे? सोमेश्वर भाग हा बारामती तालुक्यातील पश्चिम भाग आहे. मागील एक 10 वर्षापासून ज्यावेळेस अभ्यासिकेची सुरुवात झाली, त्यावेळेस बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील ही पहिली अभ्यासिका होती. तर आपल्या भागातील मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला पुण्याला किंवा बारामती शहरात जावं लागायचं आणि आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्याची, गोरगरिबाची मुलं होती जी जाऊ शकत नसायची व हा खर्च सर्व मुलांना परवडणारा नव्हता. त्यामुळं या अभ्यासिकेची खरी तशी सुरुवात झाली 1 ऑक्टोबर 2016ला. आणि हे सोमेश्वर पॅटर्न नाव ज्यावेळेस कोरोना नंतर या सर्व मोठ्या मोठ्या मेगा भरती निघायला लागल्या आणि त्याच्यात मागील 5-6 वर्षात आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून खूप मोठ्या मेगा भरती जवळपास 2023ला 18,000 पदांची भरती झाली. त्यानंतर परत गेल्या वर्षी जवळपास 17,000 आणि ह्या वर्षी 16,000 पदांची भरती. तर जी मुलं भरपूर वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आली. आणि ह्या सोमेश्वर भागात जे आसपासचे जेवढे वाड्या वस्तींवरली 20-25 गावातली मुलं आहेत ते रोज इथं येऊन अभ्यास मुसाळाकडे महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती मैदानी प्रशिक्षण घेऊन आपल्या अभ्यासिकेत अभ्यास करून व मार्गदर्शन मिळवून याच्यात यश मिळवत आहेत. आणि ह्या भागातील जेवढी काही जाणकार लोक आहेत, जेवढी काही लोक या मुलांना मदत करतात, फीच्या माध्यमातून मदत असेल किंवा काही पारधी समाजाची मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करणारे इथले बरेचसे लोक आहेत, म्हणजे संतोष आबा शेंडकर असतील किंवा आपल्या परिसरातील सोळसकर सर असतील, म्हणजे जेवढी काही सोमेश्वर नगर मधली जी काही लोक आहेत ते ह्या अशा होतकरू मुलांना ह्या प्रवाहात आणतात, शिक्षण देतात आणि ह्या पोलीस भरतीसाठी त्यांना एकदम तयारी करून घेण्यासाठी मदत करतात. आणि अशीच मुलं ह्या निकालातून घडतायत. 2023च्या भरतीत जवळपास 43 मुलं भरती झाली. मागच्या भरतीत जवळपास 54 मुलं भरती झाली आणि ह्या एकाच जिल्ह्यात जवळपास 22 मुलं भरती झाली. तर आकडा हा वर्षानुवर्ष वाढत चाललाय. विद्यार्थ्यांची संख्या पण वाढती. या क्षेत्रात येण्यामागे जवळपास सुरुवातीला 70-80 मुलं भरती करायला सोमेश्वरमध्ये असायची, तर हा आकडा आता जवळपास 400 वरती पोहोचलेला आहे. आणि त्यातून जवळपास 250 मुलं या अभ्यासिकेत आहेत आता पोलीस भरती करणारे आणि त्यातून हा निकाल येतो. अजून काही जिल्ह्यांचे निकाल राहिलेले आहेत, पण रायगड सारख्या जिल्ह्यात मुलं गेल्या वर्षी चांगल्या संख्येने भरती झाली. पुणे ग्रामीण, पुणे शहर असेल किंवा मुंबई शहरमध्ये बऱ्यापैकी सगळ्या चांगल्या जिल्ह्यात मुलांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आणि खूप कमी वयाच्या 19-20व्या वर्षी सख्खे बहीण भाऊ, सख्या बहिणी किंवा घरातील अशी लोक की एकत्रित भरतीला आले दोघं आणि सोबत भरती झाले. तर मला वाटतं एक चांगली भागात सुरुवात झाली का. तर सोलापूर सारख्या एका जिल्ह्यात एक उपळाई बुद्रुक नावाचं गाव आहे किंवा साताऱ्यात आपशिंगे नाव माजी सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर असंच एक सोमेश्वर नगर अधिकाऱ्यांचं गाव व्हावं किंवा परिसर हा अधिकाऱ्यांचा गाव व्हावा म्हणून ही परिसरातील प्रत्येक व्यक्ती या मुलांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यातूनच हा निकाल येतोय आणि त्यातूनच हे सोमेश्वर पॅटर्न नाव उदयाला आलेलं आहे आणि हे असंच अजून मोठं होत राहील. आत्ताच आपण ऐकलंच की सरांनी सांगितलं सोमेश्वर पॅटर्नचं गमक काय आहे. या अभ्यासिकेला सोमेश्वर नगर परिसर असेल किंवा बारामती तालुक्यातील सर्व लोकांचा लोकसहभागातून ही अभ्यासिका चालते असं त्यांचं म्हणणं आहे. सर तुम्हाला इथून पुढे अजून ह्या परिसरातून पोलीस भरती असेल किंवा अधिकारी असेल हे घडत जावं हीच शुभेच्छा.